नमस्कार मित्रांनो, मी शिव कापसे. आज तुम्हाला एक आमच्या इकडलं सगळ्यात मोठं हनुमान मंदिर आहे. तिचं नाव आहे औसा हनुमान मंदिर. ते पोस्ट ऑफिस गांधी चौकापासून पोस्ट ऑफिसच्या थोड्याच अंतरावरती हे मंदिर आहे. तुम्हाला आज मी इथलं पूर्ण माहिती देणार आहे. इथे कशा प्रकारे किती वाजता आरती होते हे सगळं सांगणार आहे. चला तर मग आपण आपल्या हनुमान मंदिरचं दर्शन घेऊयात मित्रांनो. आता आपण मंदिर मध्ये जात आहोत मित्रांनो. मंदिर मध्ये आल्यानंतर जसं प्रसन्न वाटतं ना मित्रांनो, तसं कधी वाटत नाही. आपण इथली थोडीशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. बघा मित्रांनो, औसा हनुमान या ठिकाणी दृश्य आहेत. खाली औसा हनुमान यांच्या पादुका, श्रीराम नावाचे हे लॉकेट आणि बाजूलाच पितळाच्या धातूमध्ये श्री हनुमानजी यांची छोटीशी मूर्ती व चांदीची गदा ज्यावर रुद्राक्ष माळा लावलेल्या आहेत मित्रांनो. अगदी त्याच्याच बाजूला नंदी महाराज आणि भगवान शिव याच्याच उजव्या हाताला आपल्याला पाहायला मिळते की गणेशजींची पण सिंदुरांनी बनवलेली ही मूर्ती एकदम सुंदर आहे. त्याच्याच खाली छोटीशी पितळाची ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि याच्याच साईडला छोटसे मूषक राज पण आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. तर मित्रांनो, या मंदिरचा जो इतिहास आहे हा जाणून घेण्यासाठी आता आपण एका दादांना, वयस्कर आजोबा आहेत, त्यांना भेटणार आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या मंदिरचं म्हणजे किती वर्ष झाले या मंदिर उभारलं आहे, इथं आरती किती वाजता होते वगैरे वगैरे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आजोबा, सर्व काही जाणून घेण्याच्या आधी आपलं नाव काय आहे आणि हे मंदिर किती जुनं आहे, या मागचा इतिहास काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्ही सांगताल का? म्हणजे हो, मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगू शकतो. माझं नाव चंद्रकांत माणिकराव राऊत, वय वर्ष 70. हे पुरातन मंदिर आहे. लातूर मध्ये, लातूर औसा हनुमान वेस म्हणून हे होतं. लातूर पूर्वी गावभागाव रत्नापूर या नावानं, लटूर या नावानं ओळखत होते. लटूर, पूर्वी हे लातूर खाली ह्या वेशीच्या खाली होतं. त्याच्यानंतर हे वाढत गेलं लातूर. हे पुरातन मंदिर आहे. आमच्या अगोदर 100-150 वर्षापूर्वीचं मंदिर होतं, पण भूकंपामध्ये हे जीर्ण झाल्यामुळं पुन्हा हे डेव्हलप केलेलं आहे सर्वांनी मिळून. म्हणजे सर्वांच्या पुढाकाराने मंदिर तयार झालं. चालतं. या मंदिरमध्ये दादा आरती वगैरे किती किती वाजता होते, याचा टायमिंग काय आहे? रोज सकाळी 8 वाजता आरती होते, संध्याकाळी 8 वाजता होते. सार्वजनिक उत्सव आम्ही जवळपास बरेच करतो. कारण आम्ही काय करतो, हनुमान जयंती साजरी करतो, अन्नकूटाचा कार्यक्रम साजरा करतो. आमच्या परीनं जेवढं घडेल तेवढं. ठीक आहे दादा. आणि आणखीन म्हणजे जर आता परगावून जर कुणाला इथे यायचं असेल, हनुमान मंदिर वगैरे झाले, तर त्यांनी इथं कसं यायचं, काय व्यवस्था काय आहे इथं येण्याच्या व्यवस्था म्हणजे काय, आता ही रेल्वे आहे, तुमची एसटी आहे, या दृष्टिकोनातूनच यावं लागेल त्यांना. कारण इथं सुविधा भरपूर झालेल्या आहेत. लातूर आता फार मोठं झालेलं आहे. महानगरपालिका झालेली आहे, त्याच्यामुळे विमानतळ आहे, सगळ्या सुविधा येत आहेत लातूरला येण्यासाठी. आणि हा सगळा जुना गाव भाग आमचा. ठीक आहे, चालते. तर अंदाजे या मंदिरचं वय वर्ष किती असेल असं तुम्ही सांगू शकाल दादा? नाही, हे कमीत कमी 150-200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. औसा वेस म्हणून हे ओळखलं जायचं पूर्वी. कारण हे लातूरचा शेवटचा टप्पा. अच्छा. आणि ह्या इथूनच बाहेर पडायचे आणि लोक इथूनच आत यायचे. कारण रेल्वे स्टेशन, न्यारोगेचे रेल्वे स्टेशन ज्यावेळेस निजामच्या काळामध्ये जी होती, ते न्यारेगोजे रेल्वेचं स्टेशन ही बाहेर आहे इथं आमच्या बाजूला. अच्छा. आणि इथूनच लोक जायचे. पूर्वी सुविधा नव्हत्या कुठल्याही, रेल्वेनं येणं जाणं करणार आणि पायी जाणारे येणारे लोक राहायचे त्या काळामध्ये.
त्याच्यामुळे हे वेशीवरून मध्ये जाणारा मारुती आहे. चालेल. तर मित्रांनो, आजोबांनी आपल्याला इथली माहिती सांगितली. आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रवासाकडे. तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही तुम्ही कमेंट करा. मित्रांनो, आता आपण हनुमान मंदिरचं दर्शन घेतलं. तिथं दादांनी आपल्याला सुरेख माहिती सांगितली. आता आपण पुढील प्रवासासाठी आलेलो आहोत खंडोबा गल्लीतल्या खंडोबा मंदिर पाशी. मित्रांनो, आपण आलो आहोत खंडोबा मंदिर येथे. आता खंडोबा मंदिर इथलं खंडोबा देवस्थान इथं जाण्यासाठी आपल्याला मध्ये जावं लागेल इथून. तर आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात आणि तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. बघा, बाहेरले मंदिराची जी चौकट आहे ना मित्रांनो, ते बघा कशी एकदम कोरीव अशी बनवलेली आहे. ही दगडाचीच चौकट आहे, परंतु असं वाटत नाही याला बघून. या मंदिरात वरल्या साईडला इथं पण थोडस हे केलेलं आहे, हे बघा. आणि वरीच याच्या बेल आहे, आपण बेल वगैरे. मंदिरचं बाकीचं शिल्प बघा, ती वास्तुकला. या साइडने एक खिडकी आहे आणि याच्याच अपोजिट साइडने एक खिडकी आहे, जिथे असे सेम दोन्ही जागेंकड नक्षीकाम केलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगू शकता आम्हाला कॉमेंट मध्ये. आणि तुम्हाला जर आणखीन कुठल्या मंदिरवर व्हिडिओ हवा असेल तर तुमच्या त्या ठिकाणचं नाव तुम्ही आम्हाला सांगू शकता. तेथील आम्हाला लोकेशन शेअर करू शकता. कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला लोकेशन शेअर करा, त्यावरही तुम्हाला व्हिडिओ मिळेल. मित्रांनो, आजच्यासाठी हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय मित्रांनो. बाय.